लाडकी बहीण योजना आता शासनाच्या इतर विभागांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे। कारण निधी जमवताना सरकारची दमछाक होऊ लागली आहे। सामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटींचा निधी पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आला आहे। आतापर्यंत सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागांचा एकूण 1827 कोटी 70 लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वळवण्यात आला आहे। त्यामुळे यावर्षी गेल्या 5 वर्षातील सर्वाधिक मोठी तूट सामाजिक न्याय विभागात अनुभवली जाते आहे। ही तूट 7,314 कोटींची आहे। लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये देण्यासाठी इतर विभागांच्या निधीला मात्र कात्री लावली जाते। मे महिन्याचा निधी पात्र महिलांना देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवल्याची माहिती आहे। तर सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाला अधिकचा निधी देण्यात आला आहे। निधीबाबत कुठे नाराजी असल्यास त्यातून मार्ग काढू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। माझं एवढंच आव्हान मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकार्यांना आहे। दर आठवड्याला आपण मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट घेत असतो, निर्णय होतात, हे पूर्ण मंत्रिमंडळ घेत असतं। त्याला मंत्रिमंडळाची मान्यता असते, त्याला विधिमंडळाची मान्यता असते, त्याला दोन्ही सभागृहाची म्हणजे विधानसभा विधान परिषद अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी चालत असतात। तर शिंदेंच्या शिवसेनेचा आमदार संजय शिरसाट यांना लाडकी बहिणीसाठी वळवण्यात आलेल्या निधीबाबत विचारलं असता शिरसाटांनी मात्र काढता पाय घेतला। माझ्यातर्फे सुद्धा शुभेच्छा। शिंदे गटांच्या मंत्र्यांना निधी मिळत नाही अशी तक्रार होती। तुम्ही काल विभागाचा पैसा विरोध करताय, आता बोलत नाही। आदिवासी विभागाचा पैसा वळवला का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।